हातामधून निघालेल्या 4 धावा निश्चितपणे सामन्याला सुरुवात होते. श्रीगणेश झाला 4 धावांनी चौकार आला. बंटीच्या भात्यामधला हा चौकार आपण पाहतोय. प्रिंकल स्टार विरुद्ध स्वराज्य आयुष 11 आयुष 11 वाईटचा कॉल. इट इज अ कॉल फॉर अंपायर. शुड बी वाईट. वाईटचा अवांतर धावसंख्येत भर पडते. आता मात्र 5 धावा धावफलकावरती लागतात. पहिल्या चेंडूचा विचार केला तर केतननी फेस केला होता. या चेंडूला डॉट आला, त्यानंतर चौकार आला आणि यानंतर वाईटचा कॉल आपण पाहिला तर अतिशय महाडी गोलंदाजी मार्कवरती आहे. यावेळी मात्र फाईन लेगला चिरून सरळ चेंडू भरवा वेगाने जातोय साईड स्किन कडनं. 4 धावांसाठी पुन्हा एकदा येतोय हा चौकार. 2 चौकार या षटकामध्ये लगावतात. आपल्याला पाहायला मिळते केतन अतिशय फॉर्म मध्ये असलेला खेळाडू नारंगी संघाकडून नेहमीच बिलॉंग करतोय. आता मात्र पिंकल स्टार संघासाठी खेळतोय. संदेश देशमुख यांचा संघ आपण पाहू शकाल. त्यांचे बरेचसे समर्थक या ठिकाणी मैदानाच्या बाहेर आसपास आनंद घेतात. प्रामुख्याने विचार केला जाईल भानुजा देशमुख असतील आमचे सहकारी, त्यानंतर राजेश देशमुख असतील, योगेश देशमुख असतील, निलेश देशमुख असतील किंवा बाबुरावजी देशमुख असतील. अनेक या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतात. खऱ्या आता या संघाला जर विचार केला संघ व्यवस्थापक म्हणून अजयजी देशमुख या पूर्ण या कमिटीची या संघाला व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांच्याबरोबर नितीनजी देशमुख भाऊ यांचं देखील पूर्ण लक्ष आपल्या संघाकडे आहे आणि हा स्क्वॉड अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ करतो. आणि बंटी त्याच्याबद्दल बोलण्यात काय मात्र ती मात्र शंका नाही ज्या पद्धतीने तो खेळतोय. पुन्हा एकदा मात्र चांगला फटका आला लॉंग लॉपच्या डोक्यावर. हा मात्र सरळ भरधाव वेगाने चेंडू जाते. 6 धावांसाठी येतोय षटकार. डीजे 15 थँक्यू डीजे. रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र धरावं यासाठी स्वतःच्या आयुष्याचं रणकंदन करून घेणारा रयतेचा पहिला राजा छत्रपती झाला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मुजरा करत आज हे सॉंग आपल्याला पाहायला मिळालं. या ठिकाणी मात्र नोचा इशारा होता. बीमरचा नो. यावेळेस मात्र कोणतेही चूक करत नाही बंटी. या नोचा पूर्णपणे फायदा उचलताय. यावेळी चेंडू जाते चौकाराच्या दिशेने 4+1 आणि पुढचा चेंडू अर्थात मोफत फ्री हिट. क्या बात आहे. धावफलकावरती धावा लागतात 20 धावा. 20 धावा 15+5 अर्थातच 20 धावा धावफलकावरती लागतात. 20 लॉस ऑफ 0 विकेट्स. ज्या पद्धतीने आपण विचार केला केतन आणि त्याच्या जोडीला असेल सतीश, हे दोन्ही चांगल्या पद्धतीचं काम करतात. मी प्रामुख्याने बंटीचं कौतुक करेल ज्या पद्धतीने खेळतोय. अतिशय या संघामध्ये बंटी फॉर्म मध्ये आहे. मागच्या काही मॅचेस मध्ये त्यांनी 50 लगावली होती. 4 षटकार लगातार लगावण्याचा पराक्रम त्यांनी केलेला आहे. असं बंटी हा नारंगी संघाकडून नेहमीच बिलॉंग करतो. आता मात्र संदेश देशमुख अर्थात प्रिंकल स्टार संघाकडून बंटी खेळतोय आणि चांगलं प्रदर्शन करतोय. खरं तर या संघाचा आयकॉन प्लेअर म्हणून तो आहे. कर्णधार सुद्धा आहे आणि जबाबदारी पूर्ण खेळ करतोय आपल्या सलामीला असताना केतन अर्थात बंटी. यावेळी लॉंगॉफचा क्षेत्र निवडला. यावेळी भाऊश्रीच्या दन 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 करणारा हा येतोय चौकार. अतिशय जबरदस्त फटकेबाजी बंटीच्या भात्यामधना. 24 धावा धावफलकावरती लागतात. विचार केला बंटीचा तर 23 धावांवरती खेळतोय बंटी आणि एका धावेचा विचार केला तर अवांतर होते. ओहो हो हो. यावेळी काय घडलं. यावेळी दंडित होतय गोलंदाज. दंडित होतय. पनिशमेंट केले जाते गोलंदाजाला. निश्चितपणे वाईटचा कॉल आला. अवांतर धावसंख्येत भर पडते. 25 धावा. जास्त वेळ घेऊ नका. पंचांना सूचित करण्यात येते की लवकरात लवकर आपल्याला सामने संपवायचे, त्यामुळे फास्ट घ्या. टीम मीटिंग करून देऊ नका. 25 धावा धावफलकावरती अतिशय माडिकवर मात्र आक्रमण केलंय बंटीने. ज्या पद्धतीने खेळतोय बंटी अतिशय तडाखेबंद फलंदाजी. यावेळी मात्र डिफेक्ट मिड विकेटचे क्षेत्र. यावेळी कोणतीही चूक नाही. यावेळी सरळ चेंडू जाते सीमारेषा पार. आर पार येतो षटकार. जबरदस्त फटकेबाजी केतनच्या भात्यामधना. जबरदस्त फटकेबाजी. षटकार चौकार षटकार चौकार. यावेळी मात्र या 6 धावांनी धावफलकावरती धावा लागतील. 31 धावा. अतिशय जबरदस्त फटकेबाजी. 31 धावा. त्यामध्ये बंटीचा विचार केला तर मात्र फक्त 2 धावा वगळल्या तर बंटी खेळतोय 29 धावांवरती. अतिशय जबरदस्त फटकेबाजी. 28 धावांवरती बंटी खेळतोय. निश्चितपणे अर्धशतकासाठी त्याला संधी असणारे बंटीला
या हंगामामध्ये या स्पर्धेमध्ये तिसरं अर्धशतक लगावण्याची बंटीला संधी आहे. पण मात्र संदेश देशमुख मी कौतुक करेल निश्चितपणे ज्या पद्धतीने वीर मराठा प्रीमियर लीगचे कमिटीचं अध्यक्षपद त्यांनी स्वीकारलं आणि नाविन्यपूर्ण कल्पना त्यांनी पुढे आणल्या. एक एक वेगवेगळ्या कल्पना वेगवेगळ्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न केला आणि पूर्ण लक्ष आहे मैदानावरती त्यांचं. प्रत्येक दिवशी हे मैदान कसं बनवलं जाईल, खेळपट्टी कशी बनवली जाईल, कोणत्या खेळाडूला कमी तर पडत नाही ना, कोणत्या आयोजनामध्ये काही कमी पडत नाही, या प्रत्येक गोष्टीकडे पूर्णपणे संदेश देशमुख यांचं लक्ष आहे. आणि म्हणूनच ही स्पर्धा एक वेगळ्या यशाकडे वाटचाल करत आहे. म्हणून संदेश देशमुखचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. संदेश शेठ युवा क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करतायत, उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचा नाविन्यपूर्ण काम पाहायला मिळतं आणि आता मात्र VMPL कमिटीच्या अध्यक्षपदी असताना एक चांगलं विचारपूर्वक विचारधारा ठेवून मनामध्ये या कमिटीचं अध्यक्षपद त्यांनी भूषवतात आणि चांगली जबाबदारी पूर्ण आपल्याला आपण जर विचार केला तर मैदानात खेळ चालू आहे. जास्त वेळ घेऊ नका, सामना चालू करा. प्रत्येक इनिंग 20 मिनिटाची. अजूनही मला वाटते 2 सामने खेळवायचे आहेत असं मला भारत देशमुख प्रेडिक्शन करतात की 2 सामने अजून खेळवायचे आहेत. लवकरात लवकर जेवढे सामने होतील तेवढे आपण चांगल्या पद्धतीने खेळ करू शकतो. यावेळी मात्र सतीश भोईर यावेळी आक्रमण करतोय. स्क्वेअर लेग फाईन लेगच्या बरोबर मधोमध चेंडू हेरलाय. सुईमध्ये जसा धागा ओवा त्याची दोन्ही क्षेत्राच्या मधोमध चेंडू जाते सीमारेषा पार आर पार चौकार. सतीश पाटील थँक्यू डीजे. रायगडावरती खडे पसरले शिवरायांच्या पायी, रायगडावरती खडे पसरले शिवरायांच्या पायी, तेच माणिक मोती दुसरी दौलत या जगतात नाही. हे माणिक मोती घेऊनच पुढे आपण वाटचाल करतो. या यशाकडे प्रगतीकडे वाटचाल आपली पाहायला मिळते. निश्चितपणे यावेळी मात्र फसवा चेंडू टाकला. सतीश पाटीलला फसवलं यावेळी. या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता होते, विचार करायला भाग पाडलं निश्चितपणे गोलंदाज जयेश चव्हाण या गोलंदाजांनी सतीश पाटीलला. जबरदस्त आपण पाहतोय या प्रिंकल स्टार संघाचं व्यवस्थापन सुद्धा चांगल्या पद्धतीचे मग विचार केला तंटामुक्ती अध्यक्ष अजयराव देशमुख यांचं तर या व्यवस्थापकाच्या भूमिकेत आहेत आणि चांगलं व्यवस्थापन पाहायला मिळतंय. नितीन भाऊचा उल्लेख केला तर निश्चितपणे चांगलं कोचिंगची भूमिका ते निभावतात आपल्या संघासाठी आणि कौतुक करायला हवं ज्या पद्धतीने हे सामने आपण पाहतो. निश्चितपणे वीर मराठा प्रीमियर लीग कमिटीच्या माध्यमातून 2022 अर्थात पर्व 6 मध्ये खऱ्या अर्थाने ही स्पर्धा रंगतदार आणि रंजक ठरते. या पर्वात सुद्धा ही मोठी उल्लेखनीय गोष्ट आहे आणि काही दिवसानंतरच आपला सर्वांचा मान अभिमान शान खोंडा कप 26 जानेवारी रोजी येतोय. त्याची सुद्धा अपेक्षा आणि आकांक्षा लागलेली असेल की खोंडा कप यावर्षी कोणत्या संघाला जाईल. पण मात्र ह्या लीग स्टेज मधल्या मॅचेस मध्ये खूप रंजकता रोमांचकता वाढत चाललेली पाहायला मिळते. प्रिंकल स्टार संघाचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती आहेत 35. यावेळी शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू वाकट टप्प्याचा चेंडू आ बैल मुझे मार, आ बैल मुझे मार. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू यावेळी मात्र भिरकावून दिला. सरळ स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेला सीमारेषा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. थँक्यू डीजे. छत्रपती शिवाजी महाराजांची ऊर्जा देणारी गाणी आपण लावतायत. खऱ्या अर्थाने त्रिशा डीजे सिस्टीम प्रोप्रायटर प्रशांत देशमुख यांच्या माध्यमातून आपण ऐकतो ही गाणी. खरं तर मनोरंजक आणि हवीशी मनाला प्रसन्न करणारी अशी गाणी आपण पाहतोय. यावेळी मात्र थोडसा अकुटप्पा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. साईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला. साईक रोटेट झालेली पाहायला मिळाली. सतीश पाटीलनी साईक मात्र दिली बंटीला जो फॉर्म मध्ये क्लास चांगला पाहायला मिळते बंटीचा. आणि जवळजवळ मला वाटतं बंटीचा विचार केला तर आपण 28 धावांवरती खेळतोय म्हणजे अर्धशतकी खेळी करण्यासाठी त्याला नामी संधी आहे. बंटी केतन देशमुख याला केतन देशमुखचा विचार केला तर चेतन देशमुखचा छोटा बंधू म्हणजे पिंट्याचा छोटा बंधू तोही त्याच्या पावलावर पाऊल टाकत अतिशय चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. आणि नारंगीचे सर्व प्रेक्षक हा सामना पाहतात. त्या प्रेक्षकांचं सुद्धा मनापासून मी स्वागत करतो या ठिकाणी. यावेळी स्वागत केलंय बंटीने. आलेल्या प्रेक्षकांचं नारंगीच्या प्रेक्षकांचं आल्या आल्या स्वागत झालंय. केतनच्या बातेमधून निघालेला एक्सलंट सुपर डुपर फटका 6. थँक्यू डीजे मास्टर. शिवबांची तलवार चमकली आणि खऱ्या अर्थाने रायगडाच्या राजदरबारात
32 मण सोन्याचं सिंहासन सजलं आणि त्या 32 मणाच्या सिंहासनावरती माझा रयतेचा पहिला राजा शिवछत्रपती झाला आणि नगरखान्यात एकच दारत गारत घुमली. हिंदवी स्वराज्य संस्थापक गो ब्राह्मण प्रतिपालक प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाज दिराज सिंहासनाधीश्वर राजाज दिराज श्रीमान श्री छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने गारत घुमली आणि रयतेचं पहिलं सुखाचं राज्य आलं ते आपलं फक्त छत्रपती शिवाजी राजांमुळेच. धावफलकावरती धावायत 46 धावा, 46 लॉस ऑफ 0 विकेट. बंटीचा उल्लेख केला तर जबरदस्त फटकेबाजी बंटी खेळतोय 34 धावांवरती. निश्चितपणे चांगली फलंदाजी चांगली बॅटिंग लाईन आपल्याला पाहायला मिळते. सलामी चांगली दिली प्रिंकल स्टार या संघाने. दोन्ही गोलंदाजाचा फडशा पाडलाय. निश्चितपणे पहिला गोलंदाजाचा विचार केला रतीश महाडिकचा तर 31 धावा कुठून काढल्या होत्या. त्यानंतर जयेश चव्हाणचा विचार केला तर 15 धावा कुठून काढल्या. एकूणच परिस्थितीचा अंदाज गेला. अवांतर धावसंख्या त्यामध्ये जर आपण विचार केला तर एकूण 46 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे संघाचं अर्धशतक लावण्यासाठी फक्त 4 धावा अपुऱ्या आहेत आणि तिसरं षटक आता मार्गस्थ होईल प्रगतीपथावर टाकलं जाईल. निश्चितपणे व्यवस्थापन सुयोजन नियोजन आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय या लीगचं या स्पर्धेचं आणि त्यातला हा संघ प्रिंकल स्टार विरुद्ध आयुष 11 संघ खेळतोय. निश्चितपणे यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न थोडा लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडूवर आला खरा पण मात्र यावेळी आयुषच मला वाटतं आयुष संघाचा आयुषच थोडासा लेझी आला या चेंडूवरती. तिथे मात्र चूक घडली. हातातनं कॅच सुटला. मागचा सामना आपण पाहिला असेल खऱ्या अर्थाने कॅच सुटली होती मागच्या सामन्यामध्ये आणि तिथे मॅच टर्न झाली होती आणि तो सामना मला वाटतं खऱ्या अर्थाने जर विचार केला तर स्पर्स फायटरनी जिंकला होता. इथे मात्र आयुषनी चूक केली. आयुष संघाचा सुबोध यावेळी मोठा फटका यावेळी हवेत खेळून गेला. लॉबचा चेंडू अतिशय आर पार सीमा पार बेधडक षटकार. थँक्यू डीजे. जर विचार केला बॅटिंग लाईनचा तर धावफलकावरती धावा 53 धावा आणि बंटीचा विचार केला तर 9 चेंडूवर 40 धावांवरती खेळतोय. एकदा बंटीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय बॅट आहे. जबरदस्त खेळाची वृत्ती आपण दाखवून देतो. 9 चेंडूवर 40 धावा बंटी. 10 धावांची गरज अर्धशतकासाठी. यावेळी दबा 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 के जबरदस्त मारला. यावेळी लॉंगॉनचं क्षेत्र चूज केला. यावेळी होता चेंडू हवेत सीमारेषा पार. बंटीच्या बाजूमध्ये एक्सलंट फटका षटकार. थँक्यू डीजे. छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी ऐकतोय पण मात्र या ठिकाणी रेकॉर्डचा विचार केला 17 चेंडूवरती 52 धावा कुठून काढल्या होत्या साहिल कचरेनी. त्याचा रेकॉर्ड ब्रेक करण्यात येईल का हा प्रश्नचिन्ह आहे. कारण बंटी खेळतोय 10 चेंडू 46 धावांवरती. या चेंडूवर चौकार किंवा षटकार आला तर मात्र या लीगचा रेकॉर्ड ब्रेक होईल. तुम्हाला जाईल नावावरती बंटीच्या केतन देशमुखच्या नावावरती. इज ऑन फायर इज ऑन स्ट्राईक. बंटी इज अ फायर. बंटी इज जबरदस्त बॅटिंग लाईन आपल्याला पाहायला मिळते बंटीच्या भात्यामधला. एक्सलंट डुपर सुपर डुपर फटकेबाजी बंटीच्या भात्यामधला. यावेळी ओरपीत चेंडू सरळ हाताने खेळून काढलाय. वन बाउन्सरीचा चेंडू हातामध्ये येतोय. स्ट्राईक रोटेट केली बंटीनी. जगदीश साहेब पाटील यांच्याकडून जर अर्धशतक बंटीने ठोकलं तर 500 रुपयांचं कॅश प्राइज देणार आहे. निश्चितपणे 500 रुपयांचं कॅश प्राइज देऊन जाईल बंटीने जर अर्धशतक ठोकलं तर. यावेळेस मात्र स्ट्राईकला आहे सतीश पाटील मॅन फ्रॉम खरिवली. सतीश सुद्धा आक्रमक होतोय. लॉंगॉपचं क्षेत्र आहे. जयेश चव्हाण तिथे कोणती चूक करणार नाही. खरं जयेश चव्हाणला या ठिकाणी झेल पकडला पण सतीश पाटीलनी इथं मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची गरज होती. मोठे फटके मारण्याची गरज काहीच नसताना मोठा फटका मारण्यात गेला आणि तिथे चूक घडली. सतीश पाटील माघारी परत बॅक टू पवेलियन. पहिला गडी बाद झालाय मला वाटतं 60 धावांवरती. डीजे अजून या षटकातला शेवटचा चेंडू कदाचित शिल्लक असावा. एक गडी पहिला गडी बाद झालाय. सतीश पाटील चांगली फलंदाजी सुद्धा केली पण बंटी इज ऑन स्ट्राईक. बंटी आता स्ट्राईकला आहे अर्धशतकाच्या अगदी जवळ आणि मला वाटतं 11 चेंडूवरती होणार का अर्धशतक की रतीश वाडिक टिपणार हा झेल. यावेळी बंटी देशमुख केतन देशमुख मात्र
माघारी परतोय. उंची जास्त, लांबी कमी, पण जोरदार टाळ्या झाला पाहिजेत बंटीसाठी. 46 धावांची भरदार खेळी करून आउट होतोय. या ठिकाणी बाद होतोय बंटी अर्थात केतन देशमुख. 11 चेंडू 46 धावांची तडकेबंदी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया बंटीचं. क्या बात आहे बंटी, सॅल्यूट आहे. थँक्यू डीजे. निश्चित आपल्याकडे थॉमस डाईस आहे, आपल्याकडे विचार केला तर ख्रिस गेल सुद्धा आहे, आपल्याकडे विचार केला तर टेलर सुद्धा आहे, आणि आता आलाय आंद्रे रसेल. बघूया आंद्रे रसेल संकेत मते. सगळ्यांचं लक्ष असेल संकेत मध्ये आंद्रे रसेल कडे. सामन्यामध्ये पंकजजी 5 चेंडू 5 षटकारांचा विक्रम केला. मी रेकॉर्डचं तुम्हाला निश्चित सांगेल. 5 चेंडू 5 षटकार संकेत मध्ये, 5 चेंडू 5 षटकार जीवन मालुसरे, आणि आंद्रे रसेलचा आपण नाव उल्लेख केला. आंद्रे रसेल सारखी जर बॅटिंग पाहायला मिळाली तर खऱ्या अर्थाने या VMPL चं नाव होईल आंद्रे रसेल. आपल्याकडे सगळेच आहे. रबाडा आहे, ख्रिस गेल आहे, युवराज सिंग आहे, रॉस टेलर आहे, आंद्रे रसेल आहे, बरेचसे फिल्डर, हर्षल गिफ्ट सारखे प्लेयर आहे. चांगले चांगले प्लेयर आहेत. हर्षल गिफ्ट नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवरती अनुराग. अकुटप्पाचा चेंडू यावरती हाणामारी दे दनादन फटकेबाजी येतोय सीमारेषा पार. निखिल विचारच्या बातेमधून बेधडक षटकार. थँक्यू डीजे. 66 धावा धापलकावरती लागतात. आमचे लॅपटॉप, आमचे गुणलेखक अस्लीम असलील सांगतात या ठिकाणी 66 धावा फलकावरती लागतात. यावेळी अपील केली, शरीराचा वेध घेतला होता चेंडूने. यावेळी शरीराचा वेध घेतोय. लेग बिफोर विकेटची अपील केली होती, पण अपील मात्र फेटाळली आहे. निर्धाव चेंडूची होते सांगतात. फलकावरती लागतात 66 धावा प्रिंकल स्टार संघाच्या. आता संजयजी देशमुख यांचा संघ आहे, आणि ते सुद्धा खऱ्या अर्थाने या कमिटीचे अध्यक्ष, नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत. त्यांच्या बरोबर या संघाचे व्यवस्थापक अजयजी देशमुख असतील, नितीन देशमुख असतील. खऱ्या अर्थाने कौतुक करायला हवं. प्रिंकल स्टार संघाचं नियोजनबद्ध आणि जाणीवपूर्वक संघ निवडलाय, आणि चांगल्या पद्धतीने हा क्रिकेटचा संघ प्रिंकल स्टार संघ कामयाबी करतोय. 66 धावा फलकावरती लागतात, पण उल्लेख केला जाईल बंटीचा. 46 धावांवर 11 चेंडूवरती तब्बल मला वाटतं 46 धावांचा बाद झाला. 47 धावांवरती बाद झाला. 3 धावांनी अर्धशतक हुकलं बंटीचा. निराश जरी असला तरी मात्र यावेळी थोडसा लक्षांच्या बाहेरचा चेंडू होता. पुन्हा एकदा लेट बिफोर विकेटची अपील केली. थोडीशी लेग बाईच्या स्वरूपात एकेरी धाव मिळते. सिंगलला दिलं प्राधान्य. धापलकावरती लागतात 67 धावा. निश्चितपणे जर आपण विचार केला संकेत मध्ये अर्थातच आंद्रे रसेलचा तर सुंदर रनिंग विकेट यावेळी मात्र पाहायला मिळते. जास्त थांबू नका, पंच सूचित करा. फिल्डिंग डिस्ट्रिक्शन आहे, क्षेत्ररक्षण सजून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. पुढचे 2 सामने खेळवायचे लक्षात घ्या. त्यामुळे वेळेचं बंधन आहे, वेळेचं बंधन आपण पाळायचं आहे. संकेत मते आंद्रे रसेल सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. विचार केला पंकजजी तर त्या हरणाच्या गतीने आणि चित्त्याच्या चपळाईने धावा पूर्ण करतोय, आणि त्याच्यावरती सुधीर परबळकर साहेब खुश आहेत. ही महत्वाची बाब आहे. नंतर बक्षीस लावणार आहेत सामना संपल्यानंतर. संकेत मते इज ऑन फायर. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू सरळ भिरकावून दिलाय. हो राम्स मधली ताकद आंद्रे रसेलची पाहायला मिळाली. लॉंग ऑफच्या डोक्यावरना मात्र कव्हर पॉईंटच्या डोक्यावरना हा चेंडू गेला भरधाव वेगाने. 6 धावांसाठी येतो षटकार. थँक्यू डीसी. आंद्रे रसेलच्या बॅटमधून निघाला हा जबरदस्त फटका. षटकार आला. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. थोडासा ऑफ स्टंपच्या जवळून हा चेंडू गेला. निश्चितपणे ज्यावेळी असं वाटलं की चेंडू बाहेर निघेल, पण इनकट झाला. चेंडू आतमध्ये आला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. 4 षटकांच्या समाप्तीचा खेळ झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 24 चेंडूवरती धावा लागतायत. 73 धावा.
चला नाणेफेकीसाठी यायचं सरकार 11 विरुद्ध एकविरा 11 संघ. आपण नाणेफेकीसाठी यायचं. सरकार 11 विरुद्ध एकविरा 11 हा संघ असेल. नाणेफेकीसाठी यायचे सरकार 11 संघाचा कर्णधार आणि एकविरा 11 संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. निश्चितपणे रेकॉर्ड ब्रेक कामगिरी पाहायला मिळते प्रिंकल स्टार संघाची. सर्वात उच्चांकी धावसंख्या आतापर्यंतच्या झालेल्या मॅच मध्ये आपण पाहतोय. प्रिंकल स्टार आता संजय देशमुख यांचा संघ 73 धावा काढून मात्र या ठिकाणी आपला रेकॉर्ड कायम करतोय. त्याच्यामध्ये प्रामुख्याने विचार केला जाईल बंटीचा. 47 धावांवरती बाद झाला. त्याच्यामध्ये विचार केला बंटीचा तर 1 2 3 4 4 फोर्स आणि 5 6 होते. म्हणजे जवळजवळ 12 चेंडूंचा त्यांनी फेस केले आणि 5 षटकार 4 चौकारांच्या मदतीने 47 धाबा धाफलकावरती वैयक्तिक लावल्या बंटीने आणि त्याच्याचमुळे 73 धाबांचा डोंगर उभा केलेला पाहायला मिळाला प्रिंकल स्टार संघाचा. भानुदास चला चालू करा प्रिंकल स्टार. आपण सुद्धा जास्त वेळ घेऊ नका. सामने आयोजक बॅट्समन पाठवा. बॅट्समन आयुष 11 आपले बॅट्समन पाठवायचे आहेत. एसडी ची बॅट हरवली आहे. कोणाकडे बॅट असेल तर देऊन टाकायचे. बॅट देऊन टाका. बॅट देऊन टाका. ज्याची कोणाची बॅट घेतले लपवली असेल ते देऊन टाका. कारण काय जर एखादा सामना पराभूत झाला तर तुमच्या डोक्यावर बॅटचं खापर फोडलं जाईल हो. बाकी काय नाही. हा आता बॅट महत्वाची आहे. कदाचित सामना पराभव झाला तर त्या सगळं खापर बॅटवर फोडण्यात येईल. नाणेफेकीचा कल करून घ्यायचं या ठिकाणी. सुधीर शेठ परभळकर यांना विनंती करतो की आपलं शुभ असतं या ठिकाणी सरकार 11 आणि एकविरा 11 संघाच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल केला जाईल. म्हणते जरा नाणेफेकीसाठी आपण लक्ष द्यायचं. 24 चेंडू आणि 74 धावांचा पाठलाग करायचा. आमच्या बरोबर असलेलं अस्नील आणि आमच्या सोबत राईट हँडला असतील भानुदाजी. अतिशय चांगली गुणवत्ता असलेले गुणलेखक भानुदास देशमुख आणि त्यांच्या आमच्या डाव्या साईडला अस्लीम आहेत. अस्नील परभळकर. नाणेफेकीसाठी यायचे सन्माननीय दोन्ही संघाचा संघनायक सरकार 11 आणि एकविरा 11 संघाच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल केला जातोय सन्माननीय सुधीर साहेब परभळकर यांच्या हातून. मॅच चालू करायचे. पंच जास्त वेळ घेऊ नका. या मला वाटतं या सामन्याला तब्बल 10 मिनिटं उशीर होत चाललाय. इतका वेळ घेऊ नका. एक माशुका भी अपने आशिक के लिए इतना इंतजार नहीं करते. इतना इंतजार हुआ इस इनिंग के लिए. बराबर है ना पंकज जी. एक माशुका भी इतनी इंतजार नहीं करती अपने आशिक का. इतना इंतजार इस इनिंग में हुआ है. संकेत मते गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. आंद्रे रसेल पहिल्या षटकातला पहिला चेंडू फेस कर राकेश द हिटमॅन शर्मा. अतिशय जबरदस्त गोलंदाजी. अतिशय जबरदस्त. खर तर डुप्लिकेट कॉपी म्हणायला हरकत नाहीये आंद्रे रसेलची. संकेत मतेकडून ज्या प्रकारे गोलंदाजी चालू आहे खर तर पंकजी जर विचार केला संकेत मते म्हणजे आंद्रे रसेल आणि समोर हिटमॅन शर्मा रोहित शर्मा याच्यामध्ये लढत आहे. ओहो यावेळी ऑफ तुमच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. निश्चितपणे वाईटचा कॉल आला. इट इज अ कॉल फॉर अंपायर शुड बी वाईट. थोडासा ऑफ तुमच्या बाहेर निघाला चेंडू आणि निश्चितपणे पंचांनी दंडित केलंय. अवांतर धावसंख्येत 1 भर पडते. श्री गणेशा झालाय निश्चितपणे 1 धावेचा. अवांतर धावसंख्येने मात्र धावफलकावर धावा आहेत 1 धाव. ओहो व्हॉट अ गुड डिलिव्हरी. व्हॉट अ गुड डिलिव्हरी ऑफ बॉल. व्हॉट अ गुड डिलिव्हरी ऑफ मॅच. आंद्रे रसेल संकेत मतेच्या भात्यामधला निघालेल्या ब्रह्मास्त्राचा वापर अतिशय जबरदस्त आणि चतुर गोलंदाजी. पंकज रसेल आंद्रे रसेलचं चॅम्पियन लीग गाजवली या खेळाडूने आणि आज आता वीर मराठा प्रीमियर लीग गाजवतोय. ही ओळख आहे या खेळाडूची.
शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू अखूट टप्प्याचा चेंडू ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण यावेळी मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं थोडं. ट्विंकल स्टार संघाचा हा गोलंदाज संकेत मते, अँड्रे रसेल, अतिशय जबरदस्त गोलंदाजी, चतुर चाणाक्ष आणि अतिशय जबरदस्त देखणी, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारी गोलंदाजी पाहायला मिळते संकेत कडनं. क्या बात आहे संकेत. हो ब्लॉकचा चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर, यावेळी तू मैं तू आएगा मैं आएगा तू मैं झालं. इथे रोखून धरलाय संकेती. क्या बात आहे. पूर्णपणे ते हिटमॅन शर्मा, रोहित शर्मा अर्थात राकेश गायकरला पूर्णपणे जोखडून ठेवलाय, शांत केलं या गोलंदाजांनी संकेत मतेनी. क्या बात आहे संकेत. एकच एक अवांतरची वगळता जर चारही चेंडू डॉट आले. क्या बात आहे संकेतचे. मिडल ओव्हर जाऊ शकत होती पण एक अवांतर धाव पडलेली आहे निश्चितपणे, आणि निश्चितपणे चांगल्या मोठ्या फलंदाजाला, ताकदी फलंदाजाला रोखून ठेवले संकेतनी. यावेळी पॉइंट क्षेत्राकडनं कट करण्याचा प्रयत्न, सेकंड थर्डला गलीकडनं हा चेंडू रिझन होत आहे, सरळ जाईल सीमारेषा पलीकडे, 4 धावांसाठी येईल हा म्हणता चौकार. पहिल्या या षटकामधला पहिला चौकार येतो राकेश गायकर द हिटमॅनच्या रूपामधून आपल्याला पाहायला मिळते. चौकार आला. संकेत मतेंनी थोडासा गोड चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, ऑफ स्टंपच्या बाहेर थोडा काढला, इथेच हेरला, टप्पा हेरला आणि थोडासा चेंडूला गती परिवर्तन झालं, थोडा हळूवार टाकण्याचा प्रयत्न केला. राकेशने मात्र फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला बॅटने आणि तिथे मात्र चौकार मिळाला. 5 धावा धापलकावरती आहेत. 74 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. यावेळी पुन्हा एकदा ब्लॉकचा चेंडू, पूर्ण ब्रह्मास्त्राचा वापर आणि यावेळी रनआउटचा चान्स. यावेळी खतरे की घंटी बज चुकी थी, खतरा हुआ था, पर यावेळी मात्र फलंदाज पोहोचतोय मैदानात क्रीजवर, पॉपिंग क्रीज वरती. निर्धाव 1 धावेची निश्चित मात्र पूर्णता होते. 1 धावेने संघाचा धावफलक पुढे जात आहे 6 धावांनी. 74 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. यावेळी मात्र आयुष 11 संघ आला. पहिल्या षटकाच्या दरम्यान 6 चेंडूचा खेळ झाला. 6 चेंडूवरती धावा आल्यात. आपण विचार केला एक अवांतर स्वरूपात आणि 5 धावा म्हणजे अर्थात 6 धावा धावफलकावरती लगावलेल्या पाहायला मिळतात, त्या म्हणजे आयुष 11 संघाच्या. शुभम देखील या संघामध्ये स्क्वॉड मध्ये आपण पाहू शकाल. शुभम देशमुख, छोटी मूर्ती पण कीर्ती महान आहे, एक चांगला खेळाडू गोलंदाज म्हणून त्याचा उल्लेख केला गेलो. नारंगीच्या संघाच्या माध्यमातून युवा टॅलेंटला संधी दिली. संजय देशमुख यांनी स्वतः कर्णधार आहे त्या टीमचे, स्वतः नाही माफ करा बंटी हा कर्णधार आहे, पण आणि संघ मालक संजय देशमुख स्वतः आहेत मैदानावरती आणि चॉईस केलाय त्यांनी शुभमला संधी दिली. नारंगी संघाकडून बिलॉंग करतो, युवा टॅलेंटला संधी दिली. पण यावेळी गोलंदाजी मार्गवरती बदल केला जाईल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार होईल निश्चितपणे. रुपेश देशमुख मॅन फ्रॉम नारंगी, हा सुद्धा नारंगी संघाचाच खेळाडू आहे. याला संधी दिली गोलंदाजी मार्फत गोलंदाजी करण्यासाठी. संगीत क्षेत्रात गरुड भराडी गेले. रायगड भूषण पुरस्कार त्यांना निश्चित मिळाला आहे. रुपेश देशमुख यांना संगीत क्षेत्रामध्ये अतिशय चांगली कामगिरी आणि महाराष्ट्र राज्यामध्ये झालेल्या संगीत भजन स्पर्धेमध्ये त्यांनी मला वाटतं 3य क्रमांक द्वितीय क्रमांक मिळवला. राज्य स्तरावरती झालेल्या भजन स्पर्धेमध्ये अर्थात रोहितजी पवार यांच्या माध्यमातून झालेल्या भजन स्पर्धेमध्ये 2य क्रमांक मिळवला होता. आणि रायगड भूषण सुद्धा आहेत संगीत क्षेत्रामध्ये रुपेशबा देशमुख. आता मात्र क्रिकेटच्या पटलावर ते संगीताची धुरा सांभाळतात, क्रिकेटची धुरा सांभाळतात. आणि इथे क्रिकेटच्या मध्ये जर एखाद्या चेंडूचा सूर चुकला तर मात्र त्यांना दंडित करण्यात येतं, म्हणजे तिथे माफी नाहीये. निश्चितपणे आपण सूरताल लयाचा विचार केला तर लयबद्ध गोलंदाजी म्हणजे संगीत क्षेत्रातीलच शब्द आहे, अशी लयबद्ध गोलंदाजी चालू आहे. थोडासा सूर गवसला होता त्यांना पहिल्या चेंडूवरती, पण लयबद्ध गोलंदाजी. सूर हे नेहमी निरागस असतात म्हणूनच ते सूर असतात, पण असे सूर हरपून देऊ नका, कारण लयबद्ध गोलंदाजी आपली चाललेली आहे. ताल फक्त व्यवस्थित असला पाहिजे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी रुपेश देशमुख यांची या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळाली. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी यष्टीरक्षक येतोय तिथे केतन देशमुख कोणती चूक घडणार नाही. बंटीने मात्र झेल टिपला. पहिला फलंदाज बाद होतोय, माघारी परतेल जय चव्हाण. गौरव वरद पाटील आपल्याकडे बॅट घेऊन यायचे. वरद पाटील बघा आपल्या बॅट कुठं पण फिरतात.
वरद पाटील स्वाली बॅट घेऊन यायचंय वरद. निश्चित गोलंदाज पंकज जर विचार केला रुपेश भवनचं संगीत क्षेत्र चांगली भरारी घेतली. आता सूर गवसलाय, नाही निरागस नाही म्हणता येणार, सूर हे नेहमी चांगले असतात. आता त्यांना सूर गवसलाय. लयबद्ध गोलंदाजी, तालावरची गोलंदाजी पाहायला मिळते रुपेश देशमुख कडून. चला जास्त वेळ घेऊ नका. हो टप्प्याचा स्लोवर डिलिव्हरी टाकली होती, खाली राहिला चेंडू, समजला नाही फलंदाज राकेशला. यावेळी मोठ्या फलंदाजाला मात्र शांत ठेवलंय दोन्ही गोलंदाजांनी, कोणतीही चूक करून देत नाहीये. गोलंदाज चांगल्या प्रकारची गोलंदाजी दिली आहे, करतोय. मला वाटतं रुपेशचा विचार केला तर संधी दिली आहे दुसऱ्या क्रमांकावरती, म्हणजे स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायला संदेश देशमुख आणि रुपेशला संधी दिली आहे. आणि त्या संधीचं सोनं करतंय की चांदी करतंय हे आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी मात्र सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी येतो षटकार. तेरा धावा धावफलकावरती आहेत. 74 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. पण कौतुक करावं लागेल आमच्या WTCचं, अतिशय चांगले प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं. लाईव्ह जर विचार केला पूर्वेशचा, विचार केला आमचे विशाल पाटील सरांचा, म्हात्रे सरांचा, तर अतिशय चांगली टेलिकास्टिंग आपल्याला पाहायला मिळते लाईव्ह युट्यूबच्या द्वारे, WTCच्या द्वारे. आपण हे सामने घर बसल्या स्मार्टफोनवरती म्हणा किंवा LED TV स्क्रीनवरती आपण पाहू शकता. म्हणजे इथं ज्यांना या मैदानावरती येण्याला अडचणी आहेत ते मात्र स्मार्टफोनच्या द्वारे किंवा टीव्ही वरती युट्यूबच्या द्वारे WTCच्या द्वारे आपण हे सामने पाहू शकता घर बसल्या अगदी आनंदात आणि मस्तपैकी चहा पित असताना हे सामने आपण बघू शकतो. फटका षटकार आल्यानंतर 1 धाव मिळते. सिंगलला प्राधान्य दिलं. राकेश मात्र आपण विचार करण्यास भाग पाडले. राकेशला रुपेश यांनी स्ट्राईकला मात्र आता रतीश माडिक मॅन फ्रॉम खरिवलीचा बाहुबली. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू भिडकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू वरती गेलाय. संदेश देशमुख येत आहेत. चेंडू खाली तत्वरी मात्र हातात झेल सुटे. मातीचा गोळा, सोन्याचा गोळा मातीमोल ठरतोय. यावेळी झेल घ्यायचा होता, धावत येऊन पकडायचा होता, चेंडूवर निरीक्षण केलं, जजमेंट केलं, पण मात्र ऐत्या वेळी चेंडू हातात सुटला. तिथे मिळालंय मात्र जीवदान रतीश माडिकला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतायत 14 धावा. सरकार 11चे प्लेयर आपला कर्णधार साहिल कचरे वाट बघताय. सरकार 11चे सर्व प्लेयर यांचा स्क्वॉड घेऊन यायचंय. साहिल कचरे आपली वाट पाहतोय. दोन षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण विचार केला तर निश्चितपणे धावफलकावरती धावा लागते 14 धावा. उर्वरित 2 षटकांचा अजूनही खेळ बाकी आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूवरती 7 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. म्हणजे जवळजवळ फ्रिंकल स्टार संघाने, संदेश देशमुख यांचा जो संघ आहे त्यांनी हा सामन्याला खिशात घातलाय. चला टाइम करू नका. यावेळी ऑफस्टंपच्या खूपच बाहेर लाईन पूर्णपणे बिघडलेली आहे. मॉर्ने मॉर्केल अनिकेत विचारे, मॉर्ने मॉर्केलची लाईन थोडी बिघडली. यावेळी मात्र वाईटचा इशारा आला. अवांतर धावसंख्येत भर पडली जाईल. धावसंख्या पोहोचते 15 अंकावरती. थँक्यू डीजे. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, लोवर फुलटॉस डिलिव्हरी, लेग द बिफोर विकेटची अपील केली गेली. यावेळी मात्र बाद होतोय. राकेश कायकर, लेग बिफोर द विकेट, गडी बाद. राकेश कायकर बोल्ड का अंपर बोल्ड का एलबी बोल्ड लावा साईबाबांचं गाणं. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक सच्चिदानंद साई स्वरूप श्री साईनाथ महाराज की जय.
श्रद्धा, साई बाबा ने अपने 2 मंत्र दिले, श्रद्धा और सबूरी। जो भी काम करो अपनी पूरे श्रद्धा पूर्वक करो और उस श्रद्धा करने के बाद उसके लिए सबूरी करो। देर से क्यों ना हो पर मिलेगा जरूर। भगवान के घर में देर है मगर अंधेर नहीं, देर से जरूर मिलेगा पर मिलेगा जरूर। नितिन देशमुख, भाऊ देशमुख ने भी अपने काम पर पूरी श्रद्धा रखी। नितिन देशमुख के बारे में बात कर रहा हूं मैं, जरूर उन्होंने अपने काम के ऊपर श्रद्धा रखी और विश्वास पूर्ण इस श्रद्धा के ऊपर काम करने के बावजूद उन्होंने अपने काम के लिए, अपने फल के लिए सबूरी रखी और उनको वो फल अब मिला है, श्रद्धा और सबूरी। नितीन देशमुख याच मैदानावरती रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली होती नितीन देशमुख यांनी मागच्या लीग स्पर्धेमध्ये 2 षटकार, लगातार 2 षटकार आणि 2 चौकार मिळून मात्र प्रिंकल स्टार संघाला विजेतेपद मिळवून दिलं होतं। त्या सामन्यामध्ये नितीन देशमुख यांनी निश्चित कौतुक करायला भाग पाडलं, कौतुक केलं पाहिजे नितीन यांचं, नितीन भाऊ देशमुख यांचं। अतिशय चांगले आपण पाहू शकाल संघाचं नियोजन चाललंय, प्रिंकल स्टार संघाचं व्यवस्थापन अगदी चोख पाहायला मिळते। रुपेश देशमुख असतील किंवा मग आमचे अजयजी देशमुख असतील, अतिशय जबरदस्त आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय। यावेळी मात्र गोलंदाज मी निश्चित कौतुक करेल अनिकेत विचारेचं, त्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते। ब्लॉकचा चेंडू यावेळी पुन्हा लेग पेपरचा विकेट यावेळी पंचांनी हेरले, पुढे मिडल स्टंप होती आदळला या ठिकाणी चेंडू। यावेळी मात्र फलंदाज होते बाद सुबोध। सरकार 11 चे प्लेयर आपण सीमारेषेच्या पलीकडून यायचे। प्रिंकल स्टार विरुद्ध खेळत असताना मात्र आयुष 11 संघाची झालेली पडझड आपण पाहतोय। निश्चितपणे थोडासा अडचणीचा सामना करतोय या ठिकाणी आयुष 11 संघ। प्रिंकल स्टार संघाचं कौतुक करायला हवं, ज्या पद्धतीने संघ मालक संदेश शेठ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली, केतन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय। अतिशय नियोजन आणि आयोजन आपण पाहू शकता या लीगचं आहे। अजय देशमुख असतील, त्यांचे व्यवस्थापक नितीन भाऊ देशमुख असतील, रुपेश देशमुख असतील, निश्चितपणे चांगल्या प्रकारचं नियोजन त्यांनी एक चांगली टीम पुढे आणली आपल्या या स्पर्धेमध्ये आणि त्या टीमच्या माध्यमातून चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय प्रिंकल स्टार संघाकडून। यावेळी हलक्या हातून खेळण्याचा प्रयत्न केला गेला, डॉट चेंडूची समाप्ती होत आहे, षटक समाप्तीचा इशारा आलाय। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत आतापर्यंत जर विचार केला 21 धावा, 21 लॉस ऑफ 3 विकेट्स। निश्चितपणे आपण प्रेडिक्शन केलं होतं सुधीर साहेब, आपण प्रेडिक्शन केलं होतं की आता गोलंदाजी मार्फत बदल होईल, स्वतः मालक येतील आणि मालकच आलेत। या प्रिंकल स्टार संघाचे संघ मालक स्वतः गोलंदाजी मार्फवरती आहेत आणि कारण गरज आहे 53 धावांची, 1 षटक बाकी, 6 चेंडू शिल्लक आणि 53 धावांची गरज। संदेश शेठ देशमुख गोलंदाजी मार्फवरती तयार। फुलटा सरपचा चेंडू यावेळी हरवत भिळकावून दिला, सरळ चेंडू लगमच्या डोक्यावरनं जातोय, सीमारेषा पार, येतोय षटकार। थँक्यू डीजे। पहिलाच आल्या षटकार आलाय, निश्चितपणे धावसंख्येत बदल केला जाईल, वेगाने वाढते, 27 धावा धावफलकावरती आहेत। गोलंदाजी मार्कवरती संदेश देशमुख, यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांनी दंडित केलाय गोलंदाज संदेशला, वाईटचा इशारा आलाय, अवांतर धावसंख्येत भर पडते। इथे चूक करते मला वाटतंय संघ मालकांची, गरज नव्हती इथे गोलंदाजी हाताळण्याची, तिथे गरज भासली असावी का असा प्रश्नचिन्ह पडलाय। टप्प्याचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा भिडकावून दिला, यावेळी साईस्किनच्या डोक्यावर सरळ चेंडू जात आहे, सीमारेषा पार, षटकार। थँक्यू डीजे आहे, स्वप्नील बाला इथेच आहे। मंगेश भाई यांना विनंती की आपण कृपया मंचाकडे आपण संपर्क करायचा,
मंचावरती याचे मंगेशभाई पाटील यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं. धावफलकावरती धावा आहेत निश्चितपणे 34 धावा. 6 चेंडू 6 षटकार सुद्धा लगावू शकतात. भानुदास विचार केला तर 6 चेंडूवर 6 षटकार सुद्धा लागू शकतात. 5 षटकार आपण लगावलेले पाहिलेत. 6 चेंडूवरती 6 लागू शकतात. आखूट टप्प्याचा चेंडू थोडासा आत आला, इनकट केला रतीश महाडिक, चेंडूवरती फसला. डॉट चेंडूची समाप्ती, निर्धाव चेंडू आलाय निश्चितपणे. यावेळी इलेक्शनचा खूपच बाहेरचा चेंडू, लाईन भरकटते. गोलंदाज संदेश यांची इथे मात्र चूक घडते. वाईटचा इशारा आलाय. अवंतर धावसंख्येत भर पडली जाईल. धावसंख्या मात्र एका अंकाने वाढते. 35 या अंकावरती धावसंख्या पोहोचते. यावेळी पुन्हा एकदा फटका. हा चेंडू मात्र लॉंग ऑफ द क्षेत्राच्या जवळ जातोय. लॉंग ऑफ द डोक्यावरना षटकार. थँक्यू डीजे. षटकार आला इथे. खरंच मी तर म्हणेल की संघ मालकाला चूक दाखवून द्यायला हवी, कारण चूक झाली. गोलंदाजी घेणं गरजेचं नव्हतं, गरज नव्हती, पण तिथे मात्र गरज भासली मला वाटतं संघाला. आणि तिथे मात्र मला वाटतं 20 धावा या षटकामध्ये आल्या. 2 वाईटचा आणि 3 षटकार लगावलेत रतीशनी. निश्चितपणे थोडस खराब काम पाहायला मिळतंय. निश्चितपणे जर ज्या प्रकारची आपण फलंदाजी पाहतोय, रतीश महाडिकची अतिशय तडाखेबंद आक्रमक होतोय. पुन्हा एकदा षटकार येत आहे आणि या चुका, छोट्या छोट्या चुका तुम्हाला अपयशाचा कारणीभूत ठरतात. अशा चुका खरं तर घडणं गरजेचं आहे, कारण कॉमेंटेटर फक्त क्रिकेटची विजय झाला पाहिजे असं प्रेडिक्शन असतं. कोणी जिंको कोणी हारो, नवरा मरो अवा नवरी मरो, आम्हाला जवळला मिळेल. कारण आता धाव फलकावरती धावा आहेत 47 धावा. यावेळी इलेक्शनच्या बाहेरचा चेंडू, गच्चाळ गोलंदाजी, नियंत्रण भरकटलाय, लाईन भरकटले. यावेळी खराब चेंडू, संदेश यांचा वाईटचा इशारा येतोय. खरं तर या सामन्यामध्ये काही घडू शकतं, काही बिघडू शकतं, पण मात्र हा क्रिकेट आहे. क्रिकेट हा रंग बदलणारा सरडा आहे आणि या सरडा हा नेहमीच क्रिकेटचा रंग बदलत असतो. यावेळी जातो षटकार.